नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत मसाला समोसा, जी की आपली छोटीशी भूक असेल किंवा शाळेत टिफिनमध्ये कधी स्नॅक्स म्हणून द्यायचा असेल किंवा तुम्हाला चहा सोबतही खायचं असेल तर तुम्ही हे अशा पद्धतीचे बनवू शकता। तर इथे एक वाटी माझा रवा आहे, त्यात मी 4 टेबलस्पून गरम कडकडीत तेल घालणार आहे। तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि याचा एक मी मसाला पण बनवणार आहे। तर यात अगोदर आपण मीठ टाकून घेऊ। आवडला असेल व्हिडिओ तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चवीनुसार मीठ टाकते मी। 1 वाटी रव्यासाठी पाव चम्मच मीठ टाकते। तुम्हाला जसं हवंय तसं टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता। त्यात आता 4 टेबलस्पून मी तेल टाकणार आहे। गरम तेल हवाय, तुम्ही एकाच वेळेस टाका किंवा असं साईडला गरम करून जरी टाकलात तरी चालेल। खूप तेलकट बनणार नाही किंवा असं खूप असं ऑइली पण लागणार नाही, एकदम छान टेस्ट येते। तर याला छानपैकी असं मिक्स करून घेऊ। तेल यासाठी टाकायचं आहे की छान असं खुसखुशीतपणा यावा, म्हणून याला तेल मिक्स करायचं आहे। आता मी गरम केलेलंच पाणी आहे, थोडं टाकून याला मिक्स करून घेते छानपैकी। तर हा रवा आहे, रव्यामध्ये पाणी खूप प्रमाणात शोषलं जातं, त्यामुळे मी हे असं थोडंसं सैलच याला ठेवलेलं आहे। बघा, हे बघा, थोडंसं असं सैल आहे, पातळ। आता याला काय करू, आपण झाकण ठेवून 15 मिनिट भिजू देऊ, म्हणजे रवा छान असा हा भिजेल आणि हे जे पातळपणा आहे ते पूर्णपणे घट्ट होऊन जाईल रवा। त्यामुळे आता याला मी झाकण ठेवून 15 मिनिटासाठी ठेवते। तोपर्यंत आपण मसाला पण बनवून घेऊया। मी मुलं खाणार आहेत त्यामुळे तिखट कमी प्रमाणात यूज करते। तर इथे मी तिखट यूज केलेला आहे, अर्धा चमचा आहे, अर्धा ते 1 चमचा आहे। शक्यतो तिखट तुमच्या भेडगी मिरची जी असते फक्त कलर देणारी ती यूज करा, म्हणजे हा पचायला पण हलकी असते आणि छान टेस्ट पण लागतं। तर इथे मी 1 चम्मच तिखट घेतलेला आहे, पाव चम्मच काळं मीठ घालते। यात थोडंसं आपलं जे साधं मीठ आहे ते हलकंसं जाईल, जास्त नाही। हे बघा, थोडंसं चाट मसाला, टेस्ट खूप छान येते। आणि यात जाईल थोडंसं आमचूर पावडर। जर कोणाला आंबूसपणा नको असेल, फक्त तिखट किंवा चाट मसालाच हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता। अगदी पाव चमचा आमचूर पावडर टाकलेला आहे। जर कोणाला जास्त आंबटपणा हवा असेल तर तुम्ही हे वाढवू शकता। आता याला आपण मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे, बघा। आता याला आपण साईडला ठेवू। चला तर मग आपले 15 मिनिटे हे झालेले आहेत, बघा। छानपैकी याला थोडं मिक्स करून घ्या आणि याचा गोळा बनवून तयार करून घ्या। आता याला आपण बेलून घेऊया। याला बाकी काही लावायची गरज नाही, कडक तेल तापायला ठेवलेलं आहे मी साईडला। याला मी छानपैकी बेलून घेते। आता हे बघा, मी अशी बेलते। आता याला काय करायचं, जास्त पातळ बेलायचं नाही, थोडंसं जाडच ठेवायचं आहे।
जेणेकरून ही छान अशी कुरकुरीत बनतील। तर आपण याच्या वड्या पाडून घेऊया। याला मी पीठ वगैरे काही लावलेलं नाही, तर डायरेक्ट वड्या पाडून घेते। आता याला मी एका प्लेट मध्ये काढते पूर्ण सगळे आणि त्रिकोणी साईजच्या कट करून घेते। तुम्ही जशा हव्या तशा कट करू शकता। 2 लेयर्स काढलेले आहेत मी इथल्या। आता हे बघा असं कट करून घेते त्रिकोणी मध्ये आणि तेल हे आपलं तापलेलं आहे छानपैकी। समोसा टाइप मध्येच मी कट करून घेते त्याच्या शेप मध्येच। आता याला आपण तळायला टाकूया। साइडला तुम्हाला दाखवते, तेल पण गरम करायला ठेवलेली आहे। छान असं तेल गरम करून घेतलेले आहे। अशाच पद्धतीचे सगळे आपण तयार करणार आहोत। छान असं तेल गरम झालेलं आहे। अगोदर तेल गरम करून घ्यायचं आहे मस्तपैकी, नंतर आपल्याला मीडियम फ्लेम वरती याला तळून घ्यायचं आहे। जर मीडियम फ्लेम वरती तळलात तर छान असा कलर येईल, आतनं कच्चेपणा राहणार नाही, एकदम कुरकुरीत राहील आणि भरपूर दिवस हे टिकतील सुद्धा। एकदम मीडियम फ्लेम वरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। बघा छान असे हे आपले फ्राय होत आहेत मीडियम फ्लेम वरती। हे बघा आता पुढचे जे समोसे बनवणार आहे मी राहिलेले, ते थोडीशी साईज मोठी बनवणार आहे। या समोस्याचा साईज थोडासा छोटा झालेला आहे, त्यामुळे साईज कसाही बनवा, फक्त कुरकुरीतपणा आणि चव टेस्ट आली पाहिजे, बाकी काही नाही। तुम्ही साईज गोल जरी बनवून टाकलात तरी चालेल, असं काही नाही की असंच बनवा वगैरे। एकदम छान असं गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे याला। खूप टेस्टी होतात आणि कुरकुरीत सुद्धा लागतात। बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे याला। आता आपण याला काढून घेऊ आणि राहिलेले पण बाकीचे पण तळून घेऊ। याची साईज लहान झालेली आहे। दुसरे जे समोसे बनवलेले आहेत मी थोडेसे मोठे साईजचे बनवले। बघा कसं क्रिस्पीपणा यात आवाज पण येतोय तुम्हाला। चला तर मग आपले समोसे बघा किती छान असा आवाज येतोय, तयार झालेले आहेत। तर हा जो मसाला आपण बनवलेला होता तो आता यावरती आपण टाकून घेऊ। अगदी कमी ऑइली, एकदम ऑइली सुद्धा झाले नाहीत। याला असा मसाला लावून घेऊ। तर महिनाभर ते 15 दिवस हे छान असे डब्यामध्ये मस्त राहतात। तुम्ही कधीही काढून खाऊ शकता। बघा चला मग आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।